आपण कुठला आरोप केला ते मान्य ते करतील का नाही. त्यावेळेस आम्ही सगळे पुरावे त्यांना दाखवले आणि पुरावे दाखवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी माननीय जयवंत सोनवणे यांना खुलासा करण्याचा त्या ठिकाणी हे दिलेला आहे, पण त्यांनी तो केला का नाही माहित नाही. आणि जर याला आम्हाला न्याय भेटला नाही तर आम्ही निश्चितपणे न्यायालयाचे दरवाजे उघडच आपल्याला आहे. माननीय एक माहिती या संबंधीचं मी आपल्याला काय करतो माझ्या मोबाईलमध्ये आहे. माननीय सीएम साहेब, माननीय दोन्ही डीसीएम सुनेत्रा वहिनी असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांना कालच डॉक्टर केंद्रे साहेबांनी भेट देऊन त्या संबंधी जे काही कारवाईचे पत्र आहे ते त्या ठिकाणी त्यांना दिलेल्या कालच माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेऊन त्या संबंधीच्या तक्रारी दिलेल्या. हो, एक एक उद्या आम्ही त्यांची भेट घेऊन या त्यांचं पत्र आहे त्याची प्रिंट आउट काढून देतो आपल्याला. त्यावर त्यांनी माननीय उच्च अधिकाऱ्यांना पुन्हा पत्र दिले, त्याच्यावर ताशेरे ओढले, त्याचं फक्त प्रिंट आउट काढून तुम्हाला तक्रार सुद्धा खाली करून एक ते 13 जे काही काम करायचे ठराव मांडतात त्याबद्दल काय काम करायचं ते तुम्ही करू शकता ना, आता आरोग्य विषय कसा आहे. त्यांनी त्या दिवशी प्रश्न उपस्थित केला आणि त्यांनीच एक प्रस्ताव काय पाठवला दाखवतो. आवश्यकता तर याच्यामध्ये राष्ट्रीय आपल्याला विश्वास संपादन केला. आज राजा राजा तुम्ही तुम्हाला चेहरा राजा कागदपत्र आता त्यांना हा पण केला होता. या गावात काय मत आहे मी आपल्याला स्पष्ट सांगतो की निवडणुकीच्या काळामध्ये जेवढे काही प्रश्न आले होते ते जर आम्ही पूर्ण केले नाही तर पुढची निवडणूक आम्ही लढणार नाही, काही भाषण नाही. पण विकासासंबंधी आता तुम्हाला सांगतो कसं असतं. ज्यावेळेस उर्मिला केंद्रे यांनी पदभार स्वीकारला, माननीय केंद्रे साहेबांनी सर्व नगरसेवकांना म्हणजे त्यांच्या सुद्धा फोन केले होते पण ते उपस्थित राहिले. त्याच्यानंतर 12 तारखेची उपनगराध्यक्षाची निवड झाली. कशाच्या आधारावर झाली ती बिनविरोध झाली. आम्हाला त्याच्यात काही खोडा घालायचा असता तर आम्ही घातला असता, पण आधी ती निवडणूक बिनविरोध होती. पण बिनविरोध झाली असताना आमच्यावर अर्वाच्य भाषेत बोललं गेलं. इथे आम्ही शांत होतो. त्याच्यानंतर विषय समित्याच्या निवडणुकीमध्ये कातकडे साहेब आमचा एक सुद्धा सभापती झाला नाही, तरी आम्ही शांत होतो. हे प्रकरण वाढलं कुठं, ज्या वेळेस 27 तारखेला यांनी उर्मिलाताई केंद्रे यांच्यावर आरोप केले की नगराध्यक्ष
सही करत नाही नगराध्यक्षाच्या सही अरे तुम्ही एखादा कागद दाखवा ना, त्याचं प्रूफ दाखवा जे नगराध्यक्षाकडे घेऊन आले. ह्या जाहीरपणे सांगतो. एक आपल्या सदस्य आहेत शिंदे यांच्या पत्नी, उद्धव शिंदे यांच्या पत्नी, ते एकदा माझ्याकडे फक्त एक कागद घेऊन दिले होते, दुसऱ्या मिनिटाला त्या कागदावर सही केली आहे. तुम्ही आजही त्यांना जाऊन विचारा. म्हणजे विषय फक्त विरोधासाठी विरोध नसताना या गंगाखेड शहराचा विकास झाला पाहिजे. तळमळीने गेली 4 वर्ष फिरून उन्हातानाचे फिरून आजही माझी गेल्या 3 दिवसापासून माझी तब्येत बरोबर ना, माझ्या सगळ्या सन्माननीय आमचे सुनील काका असतील, अनुभव असतील, माझी तब्येत बरी नसताना सनस्ट्रोक झाला, उन्हाचा उष्माघात झाल्यामुळे काही गोष्टी झाल्या, पण आम्ही आमचं काम चालू ठेवू. जर या ते आहे ना, मैं अकेला एक चला काय जाणीव बद्दल मग लोक आता काही कारवा बनता काय, आमच्या या विकासाच्या याच्यात जर कोणी सामील झालं आम्ही निश्चितच स्वागत करू. त्या 5 महिन्यापासून मी नाहीये नगराध्यक्ष. हो, तुम्हाला खरं सांगतो, या 5 महिन्यामध्ये अशा काही घडल्या गेल्या की आपण निवडून आलेल्या जिल्हा परिषदेची निवडणूक लागली, महापालिकेची लागली, आता MLCची निवडणूक आहे. म्हणजे या 5 महिन्यात 3 निवडणुका लागलेल्या. कोणी मंत्रालयात भेटायला गेलं तर त्याच्या मतदारसंघामध्ये, त्याच्यानंतर अजितदादांचं दुर्दैवी निधन झालंय, अशाही काही गोष्टी आहेत. तर ठोस असं कुठलंच झालं नाही, मी जाहीरपणे सांगतो. पण एकदा ही विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर कालच माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत माझं बोलणं झालं. एकदा विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर त्यांनी पूर्ण गंगाखेड नगर परिषदेचे काही शिष्टमंडळ आमचे नगरसेवक ते त्यांना भेटण्यासाठी आम्ही जाणार. स्वच्छता व पाणी पुरवठ्या संदर्भात सत्ताधारी नेता म्हणून आपण जनतेला काय सांगतात, त्याच्या अडचणी बाबतीत. आता या बाबतीत तुम्हाला विषय सांगतो. मुळात घनकचरा व्यवस्थापन म्हणजे काय, तर थोडक्यात स्वच्छतेचा विषय याच्यामध्ये फार मोठा विषय. आता स्वच्छता कर्मचारी